निधीसाठी गेले असं खासदार म्हणतात। एका खासदाराचा 16 कोटींचा निधी शिल्लक आहे। राऊतांचं असं वक्तव्य आहे। नवीन गटामध्ये गेल्यानं त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार असं राऊतांनी म्हटलंय। तर काम मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात असं संजय देशमुखांनी म्हटलंय। चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी झाल्यास कामं थांबून राहतात असं देशमुखांनी म्हटलंय। काय तुम्हाला निधीसाठी गेले आकडे आले आहेत ना। जो निधी आहे तो सुद्धा हे धड वापरू शकले नाहीत। 15-15, 16-16 कोटीचा निधी पडून आहे। एका खासदाराचा तर 16 कोटी निधी शिल्लक आहे। एकानं शिर्डीमध्ये फक्त 5-25 लाखच खर्च केले। आता पक्ष या नवीन पक्षात गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार। 200 कोटीची कामं मिळणार निधी म्हणून 300 कोटी, आणि त्यातले 25% जे आहेत थेट हे तुमच्या घरात जाणार। यासाठी हा त्यांचा मानसन्मान। अंजली दमानियांनी सांगितलं की 2 वर्षामध्ये 18 कोटी रुपये निधी जो तो तुम्हाला या ठिकाणी दिला होता आणि त्यापैकी जर खर्च आहे तो 1.42 कोटी इतका खर्च करण्यात आलेला आहे। 106 पैकी फक्त 7च कामं जे आहेत ते आतापर्यंत करण्यात। ते अंजली दमानिया यांना याविषयीची माहिती नाही। कशा पद्धतीनं हे सर्व कामं होत असतात, कारण प्रत्येक कामाचं पत्र दिल्यानंतर त्याचं एस्टिमेट होते। ते एस्टिमेट झाल्यानंतर त्याला सँक्शनिंगचे अधिकार कलेक्टरला दिलेले आहे। मधात काही वेळ पोर्टल बंद राहते। पोर्टल चालू झाल्यानंतर ह्या सर्व प्रोसेस होतात। काही ठिकाणी सरकारी जागा नसते, काही जागेच्या अडचणी असतात, काही ठिकाणी लोक महसूलच्या जागेवर याच्या त्याच्या जागेवर समजा काही लोक देतात। ते चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी झाल्या तर मग ते थांबून राहते। तर अंजली दमानियाजींनी जे काही बोललेल्या आहेत त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। आम्ही सर्व कामाच्या बाबतीतला पुढाकार घेऊन अनेक एस्टिमेट तयार आहेत। अनेक एस्टिमेटच्या बाबतीत कामं सुद्धा चालू